नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे देवासमोर मोती फुलांची रांगोळी कशी बनवायची। तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। रंगीत मोती 2 कलर घेतलेले आहे, पांढरे मोती तिघही 6 नंबरचे मोती घेतलेले आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया। रांगोळीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे। पहा, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 6 मोती ओवून घ्यायचे आहे। मी 2 कलर, एक पिंक कलर घेतला आहे, बेबी पिंक, आणि एक आकाशी कलर घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकता। आता पहा, मी 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे, गोल बनवायचा आहे। तो गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते। पहा, हे पहा, ही गाठ पाडलेली आहे। गाठीजवळचा हा जो एक मोती आहे, हा मोती त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। पहा, हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपण आता प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया। हे पहा, आता मी प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आहे। रांगोळी एकदम सुंदर दिसते, करून पहा। तुम्ही निळा कलर वापरून सुद्धा ही रांगोळी बनवू शकतात आणि मला कमेंट्सद्वारे कळवा की रांगोळी तुम्हाला आवडली की नाही, शिकवलं गेलं की नाही चांगले, ते मला कमेंट्सद्वारे कळवा। आता पहा, आता आपण ह्या 6 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण हा धागा काढला आहे। पहा, दिसला ना हा धागा काढलेला। आता आपण ह्याच्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेऊया, एक रंगीत मोती ओवून घेऊ आणि परत 2 पांढरे मोती आपण ओवून घेऊ। हे असे आपण एकूण 5 मोती ओवून घेतले। पहा, 2 पांढरे, एक रंगीत, 2 पांढरे। आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा। ही इथे आपली एक पाकळी तयार झाली। पहा, आता आपण लगतचा हा जो एक गोलातला निळा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे, म्हणजे आपली रांगोळी सुंदर अशी आकार घेते आणि छान दिसते। आता आपण इथे 2 पांढरे, एक निळा, 2 पांढरे असे 5 मोती ओवले होते। आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई काढली। आता काय करायचं, आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे। पहा, हे 2 पांढरे मोती घेतले, एक निळा मोती घ्यायचा आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा। असे 4 मोती आता आपल्याला घ्यायचे आहे। हे पहा, आता आपण ही जी पाकळी केली त्याच्यातला हा मोती आहे, ह्याच्यातून सुई परत अशी वरती बाहेर काढलेली। पहा, सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपण ज्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा निळा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, हा असा धागा आपण ओढून घेतला। आणि परत आपण ह्या एका पुढच्या मोत्यातून सुई
बाहेर काढून घेऊया। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली। आता तुमच्या लक्षात आलंच असेल गोल कसे ह्या पाकळ्या कशा बनवायच्या ते। आता मी तुम्हाला परत एक पाकळी बनवून दाखवते। हे पहा, 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती आणि परत 1 पांढरा मोती। सुरुवात फक्त लक्षात ठेवायची आहे, सुरुवातीला 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे असे 5। नंतर आपण 2 पांढरे, 1 रंगीत, 1 पांढरा असे 4 मोती होतो। हे पहा, आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती आणि त्याच्या पुढचा हा मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे। हे पहा, आता हे तुमच्या पाकळ्या लक्षात आल्या असेल। आता तुम्ही इथपर्यंत करून पहा, मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते। हे पहा, आता आपलं एवढं हे फूल झालेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, आता इथे 3 मोती आहेत। आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची। हा निळा आणि हा पांढरा असे ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण। आता पहा, आता इथे 1 पांढरा, दुसरा निळा आणि तिसरा पांढरा असे 3 मोती इथे आपले आहेत। आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा। आता आपण काय करणार आहे पहा, 1 पांढरा, 1 निळा आणि 1 पांढरा असे 3 मोती आपण आता ओवून घेतलेले आहे। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे। धागा ओढून घ्यायचा आहे। हा असा धागा आपण काढला। हा आपला इथे छोटा षटकोन तयार झाला पहा। आता काय करायचं, आता आपल्याला परत इथे दुसरी डिझाईन मांडायची, दुसरी स्टेप करायची। ही एक स्टेप झाली। एकूण आपल्या किती स्टेप आहे, 4-5 स्टेपची रांगोळी आपली ही। तर आता पहा, आता आपण हा एक निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली। पहा, ही सुई बाहेर निळ्या मोत्यातनं काढली। एकूण आपल्याला 4 मोत्यांमधनं सुई काढायची। त्याच्यातला हा एक निळा मोती गोलातला, त्याच्यातनं सुई काढली। नंतर हे 2 पांढरे मोती ह्याच्यातूनही आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि आता परत आपण हा एक निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे। अशीच डिझाईन आपल्याला ह्या स्टेपला बनवायची आहे। आता आपण ह्या निळ्या मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला काय करायचं, परत इथे 5 मोती घ्यायचे। 2 पांढरे, 1 निळा आणि 2 पांढरे। आता लक्ष द्या हां, आता आपण काय करणार आहे, आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे। ह्या ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला अशी परत बाहेर काढायची आहे। ही इथे आपली दुसरी पाकळी तयार झाली पहा। आता परत काय करायचं, आता इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता हे 2 पांढरे मोती आहे, ह्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची। समोरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला आहे। आता आपण इथे 2 पांढरे, 1 निळा, 2 पांढरे, 5 मोती ओवले। आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे। आता इथे 1 2 3 हे 3 पांढरे मोती, तर आपण परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया। हे पहा, हे 3 पांढरे मोती हे ओवून घेतले आपण आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता आपण इकडच्या मोत्यातून सुई वरतून बाहेर काढू। पहा, हे अशी ह्या मोत्यातनं ह्या पाकिटला हा मोती, ही सुई दिसली तुम्हाला, अशी सुई बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा आहे। आणि आता पहा, आता परत आपल्याला हे 2 पांढरे मोती आणि हा एक रंगीत मोती असे 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची। पहा, हे 2 पांढरे मोती मी तुम्हाला मोती दाखवते आहे, कोणत्या मोत्यातून सुई कशी काढायची ते। ह्या 2 मोत्यातनं काढली आणि परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे। अशी सुई बाहेर काढली। आता परत आपण 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती आणि परत एक पांढरा मोती असे 4 मोती ओवून घेतले। पहिली स्टेप जशी केली तशीच ही स्टेप आपल्याला बनवायची आहे। आता आपण हा जो गोल केला,
त्याच्यातला हा एक मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढली. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. पहा, आता परत आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे परत आपल्याला हे 3 पांढरे मोती दिसतात आहे. तर आता आपण 6 मोत्यांचा गोल करण्याकरता परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपली वरच्या दिशेने अशी बाहेर निघाली. हा इथे दुसरा गोल आपला तयार झाला. आता परत हे 2 पांढरे मोती आणि पुढचा एक रंगीत मोती. आता मी तुम्हाला ही शेवटची पाकळी दाखवते कशी बनवायची ती. एक पाकळी बनवायची, एक गोल बनवायचा, एक पाकळी बनवायची, एक गोल बनवायचा, असं इथपर्यंत करून पाहायचं आहे. आता आपण परत 2 पांढरे मोती ओवून घेऊ, एक रंगीत मोती ओवून घेऊ आणि एक पांढरा, असे 4 मोती दरवेळेस आपल्याला ओवायचे, हे लक्षात ठेवायचं. हे पहा, हे 4 मोती ओले आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला, इथे पाकळी तयार झाली. हा सुद्धा आपल्या षटकोनाचा आकार इथे तयार होणार आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि पुढे आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे आपल्याला 3 पांढरे मोतीहून गोल करायचा आहे. परत इथे सुई काढायची, इथे 2 पांढरे, एक रंगीत, इथे पाकळी बनवायची. असं इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी तुम्हाला पुढचा भाग परत दाखवते कसा बनवायचा ते. हे पहा, आपलं आता इथपर्यंत आलेलं आहे. आता आपण परत इथून ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. 1, 2 आणि 3, ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि इथून आपली सुई परत बाहेर निघाली. पहा, धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपल्याला 2 पाकळ्या आणि 2 गोल बनवायचे आहे. पहा, आता मी ते तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. हे पहा, इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता परत ह्या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत 2 पांढरे मोती, एक निळा मोती आणि एक पांढरा मोती, असे 4 मोती ओवून घ्यायचे आहे आणि ह्या गोलातला हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही एक पाकळी झाली. परत हा एक निळा मोती आणि पुढचे 2 पांढरे मोती, अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आपलं हा इथे षटकोन होत आलेला आहे. पहा, आता परत मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते आणि शेवटचे 2 गोल दाखवते परत कसे करायचे ते. इथे आपला हा षटकोनी आकार तयार झालेला आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण 1, 2, हे 2 पांढरे मोती पहा, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. परत हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे परत 2 पांढरे, एक रंगीत आणि एक पांढरा, असे 4 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली अशी. आणि परत आता हा एक रंगीत, हे 2 पांढरे, अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपला इथे 6 मोत्यांचा गोल होणार आहे. पहा, हे 3 पांढरे मोती, परत 3 पांढरे मोती आपण ओवून घेऊ. पहा, हे 3 पांढरे मोती ओले आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर निघाली. आणि आता परत हे 2 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि ह्या एका निळ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत आपण 2 पांढरे मोती, हे 2 पांढरे मोती, एक रंगीत मोती, अशी सुई घेतली आणि परत एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढायची
आहे. आणि परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आपला हा षटकोन तयार होत आलेला आहे. 2 स्टेप आपल्या इथे झालेले आहे. आता तिसरी स्टेप कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. आता पहा, 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती इथे आपले आहेत. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तर आपण आता परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा आपला इथे षटकोनी आकार तयार झाला. पहा, हा षटकोनी आकार तयार झाल्यानंतर आता तुम्हाला तिसरी स्टेप दाखवते मी, ती कशी करायची ते. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आणि परत आपण हे 2 पांढरे मोती, कोपऱ्यावरचा हा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हा रंगीत मोती, ह्याच्या शेजारचा हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, असे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. इथे आपले हे 4 मोती आहेत, पांढरे दिसतात ते ना. आता आपल्याला इथे डिझाईन बनवायची. ते आता ती डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. पहा, आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे. मी गुलाबी कलर घेतला आहे, तुम्ही कुठलाही कलर घेऊन ही रांगोळी बनवू शकतात. हे पहा, हे 3 आणि हा एक 4, 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. आता पहा, आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. तर मी आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. रांगोळी एकदम सोपी आहे. आता आपण ह्या 2 रंगीत मोत्यांमधनं सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, आणि परत हे 2 रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हा गोल तुमच्या पटकन लक्षात आला असेल कसा करायचा ते. हे पहा, अशी सुई बाहेर काढली. आता परत हे 2 पांढरे मोती, असे हा 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपण 4 मोती, हे 2 मोती, 6 मोत्यांचा गोल केला. इथे आता 6 मोत्यांचा गोल कसा करायचा, हा एक रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती, असा आपल्याला 6 मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा एक गोल इथे आपला तयार झालेला आहे. आता आपण परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण इथे सुई आणणार आहे ह्या 2 मोत्यांच्या मध्ये. तर आपण आता ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. इथे माझा धागा संपलेला आहे, तर मी इथे आता गाठ पाडून घेते आणि वरचा गोल सांगते कसा करायचा ते. हे पहा, इथे गाठ पाडून घेते आहे. ही गाठ पाडून घेतली. धागा आपण कात्रीने कापून घेऊया. हा धागा कात्रीने कापून घेतला. आता आपल्याला इथे परत एक गोल बनवायचा. ही माझी सुई इथे तयार आहे दोरावून, त्याला मी गाठ पाडून घेतलेली आहे. पहा, आणि आता तुम्हाला एक वरचा गोल सांगते. हे पहा, ही आपली सुई इथे घेतलेली आहे, धागा ओवून घेतला आहे. आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली. पहा, आता हे 2 मोती आणि परत 4 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या 2 मोत्यांच्या मधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली समोरच्या दिशेने. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता आपल्याला परत इथे सुई आणायची आहे. 1 2 3 ह्या 3 मोत्यांच्या मधून आपण सुई परत बाहेर काढणार आहे.
हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता या एका मोत्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपण एक निळा मोती, 3 गुलाबी मोती ओवून घेऊया. हे 3 गुलाबी मोती आपण ओवून घेतले पहा. आणि हे 3 गुलाबी मोती साईडला करून हा जो आपण निळा मोती ओवला आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. इथे आपली ही मोत्याची डिझाईन तयार झाली. आता काय करायचं, आपण परत ह्या 4 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 हे 4 मोती, हा एक रंगीत मोती, हे 5 मोती झाले. आणि परत ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढून सुई इथे आणायची आणि इथे हे 2 मोती, 4 मोती तुम्ही रंगीत ओवून ह्याचे 6 मोत्यांचा गोल करा. इथे 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. तुम्हाला आता मी पुढचा भाग दाखवते. हा भाग तुमच्या लक्षात आलाच असेल. हे पहा, आपला आता हा भाग एवढा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथपर्यंत करून घेतलेलं आहे. आता आपण परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि इथे आता आपल्याला 4 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4 हे 4 गुलाबी मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे पहा. हा एक पांढरा आणि त्याच्यासमोरचा एक पांढरा, अशी सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे 3 मोती आहेत. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये गुलाबी ओवून घेऊया. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा गोल आहे, ह्या गोलातला हा रंगीत मोती, ह्याच्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे पहा. आपली ही 1 2 3 ही तिसरी स्टेप आहे आपली. हां, हे लक्षात ठेवा. आता आपण परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आता आपण ह्या रंगीत मोत्यांमधनं सुई परत फिरवून इथे सुई आणणार आहे. इथे आता आपण ह्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचा परत एक गुलाबी मोती, अशी ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढली पहा. हा एक गुलाबी मोती, अशी सुई बाहेर काढली. हे पहा, आता आपल्याला परत इथे एक 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. त्याच्याकरता आता हे 2 मोती आणि 4 गुलाबी मोती असे आपण धाग्यामध्ये आता ओवून घेणार आहे. रांगोळी एकदम सोपी आहे, सुंदर आहे, करून पहा. हे पहा, आता आपण हे 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपले ही शेवटची स्टेप आहे. आणखीन एक पुढची स्टेप सांगणार आहे. ही गोलाची शेवटची स्टेप आहे आपली. आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पहा. हा इथे एक गोल तयार झाला 6 मोत्यांचा. हा एक गोल तयार झाला. डिझाईन फिरवून घेतली. परत आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढणारे वरती. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता तुम्हाला मी कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढते ते चांगले दिसले असेल. हे पहा, आता आपल्याला परत इथे एक निळा मोती, 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे पहा. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतले आणि परत आता आपल्याला हे 3 गुलाबी मोती साईडला करून ह्या एका निळ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला काय करायचं, आता धागा ओढून घेतलेला आहे आणि परत 1 2 3 4 हे 4 रंगीत मोती गुलाबी ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हा एक चौथा मोती, हा एक निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण.
आता आपल्याला शेवटच्या पाकळीचे गोल बनवायचे आहे पहा. आता हे 4 मोती इथे आहेत. आता आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत 4 गुलाबी मोती धाग्यात ओवायचे आहे. पहा आपली रांगोळी होत आलेली आहे. पहा हे 4 रंगीत मोती मी गुलाबी ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यांच्या मधून सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा म्हणजे आपला रांगोळीचा आकार चांगला येतो. हा इथे एक गोल तयार झाला. आता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आता इथे आपल्याला 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 गुलाबी मोती ओवून घेतले आणि हा गोल केलेला आहे त्याच्यातला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई वरती काढायची अशी. हा आपला दुसरा गोल इथे तयार झाला गुलाबी मोत्यांचा. आता परत आपण सुई फिरवून घेणार आहे. तर आता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला वरती एक शेवटचा गोल बनवायचा आहे. तो कसा बनवायचा पहा. आता शेवटचा गोल आपण बनवतो आहे. ही सुई बाहेर काढली, डिझाईन फिरवून घेतली आणि परत 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ह्या 2 मोत्यांमधनं काढली आणि परत हा एक समोरचा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली. हे 2 मोती आपले इथे आहे. आता परत आपण 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल बनवून घेऊया. हे पहा हे 4 मोती मी आता ओवून घेते आहे. हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा एक मोती आणि धागा काढलेला एक मोती अशी सुई बाहेर काढली. इथे आपली ही रांगोळीची डिझाईन पूर्ण झालेली आहे. हे पहा हा गोल झाला आणि आता आपल्याला परत इथे अशी डिझाईन बनवायची. तर आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत एक निळा मोती आणि 3 गुलाबी मोती आपण ओवून घेतले. हे पहा आणि आता परत आपल्याला हे 3 गुलाबी मोती साईडला करायचे आहे आणि हा जो निळा मोती आहे ह्याच्यातून परत सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा इथे आपली ही रांगोळीची डिझाईन तयार झालेली आहे. आता काय करायचं, तुम्हाला जर पुढची डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकतात किंवा नुसती अशी सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. तर आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते. ही आपली 1 2 3 ह्या 3 स्टेप झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या रंगीत मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. पहा हे 4 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ही सुई बाहेर काढून घेतली आपण. परत आता आपण ह्या एका गुलाबी मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आपण हा एक रंगीत निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचे हे 4 गुलाबी मोती ह्याच्यातून हे 4 गुलाबी मोती त्याच्यातले हे 2 गुलाबी मोती अशी सुई आपण बाहेर काढली. पहा आणि आता इथे आपण 6 निळे मोती ओवून घेणार आहे. तुम्हाला जर ही डिझाईन आवडली तर तुम्ही डिझाईन ही पुढे करू शकतात, नाही तर अशी प्लेन रांगोळीसुद्धा तुम्ही करू शकता. हे पहा आता मी हे 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि हे जे 4 मोती इकडचे त्याच्यातले हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. पहा ह्या 2 गुलाबी मोत्यातनं धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता माझ्याच्याने ही सुई ओढली जात नाही. पुष्कळ वेळेस आपण धागा बाहेर काढतो, त्याच्याकरता मी एक छोटा चिमटा जवळ ठेवलेला आहे सुई ओढून घेण्याकरता.
हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झाली आहे. ही अशी डिझाईन झाली. आता परत आपण सुई फिरवून घेणार आहे. 1 2 3 4 5 6 ठिकाणी आपल्याला ही डिझाईन बनवायची. आता आपण परत हे 4 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेऊया. परत हे पुढचे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. 4 गुलाबी मोती आहे. 4 गुलाबी मोती खालचे 2 सोडायचे, वरच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे. पहा, हे 2 गुलाबी मोती. आता आपण परत 6 मोती निळे धाग्यामध्ये ओवून घेऊ. आपली सुंदर अशी रांगोळी इथे तयार झालेली आहे. पहा, हे 6 मोती ओवून घेतले आणि आता परत आपण हे 2 मोती आहे, ह्या 4 मधले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ही आपली दुसरी डिझाईन इथे तयार झाली. आता परत आपण ह्या 4 पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. धागा फक्त ओढून घ्यायचा आहे. परत हे पुढचे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली. पहा, आता आपण ही जे गोल केले त्याचे हे 4 मोती ते ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. पहा, याशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत इथे आपण 6 रंगीत मोती ओवून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती ओवून घेतले आणि आता परत ह्या पाकिटले हे 4 मोती आहे ते आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. आता फक्त आपल्या 2 पाकळ्या बाकी राहिलेल्या आहे. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण खूप वेळेला मोत्यांमधनं सुई बाहेर काढतो, त्याच्याकरता सुई लवकर बाहेर निघत नाही. पहा, आता मी एकेका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण हे 4 पांढरे मोती ह्याच्यातून सुई परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्या 2 पाकळ्या अजून बाकी राहिलेल्या आहे. पहा, आता ह्या 2 मोत्यातून पांढऱ्या सुई बाहेर काढली आणि परत हे 4 गुलाबी मोती त्याच्यातले हे 2 गुलाबी मोती ह्याच्यातून सुई खाली बाहेर काढली. पहा, आपण खालच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे परत आपल्याला 6 मोती निळे ओवून घ्यायचे आहे. पहा, रांगोळी किती सुंदर दिसते आपली. करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा. 1 2 3 4 5 6 हे पहा, हे 6 निळे मोती ओवून घेतले आणि हे 4 मोती त्या 4मधले हे खालचे 2 मोती पहा, ह्याच्यातून मी सुई परत बाहेर काढलेली आहे. वरच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे दरवेळेस. इथे आपली ही पाकळीची डिझाईन झाली. आता परत आपण हे जे 4 मोती पांढरे त्याच्यातून सुई बाहेर काढूया. परत हा 1 पांढरा मोती आणि त्याच्या पुढचे ह्या पाकिटले 2 गुलाबी मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आता आपल्याला एकच पाकिट जॉईन करायची राहिलेली आहे. इथून सुई बाहेर काढली. आता परत आपण 6 निळे मोती ओवून घेऊ.
हे 6 निळे मोती ओवून घेतले आणि हा गोल आहे, हे गोल, ह्या गोलातले हे 4 मोती, 4 मोत्यांमधले हे 2 मोती, याच्यातून सुई आपल्याला परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। आता आपल्याला एक पाकळी जॉईंट करायची राहिली। पहा, आता लक्ष द्या। आता आपण 1 2 3 4 ह्या 4ही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे। परत हा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा हा एक गुलाबी मोती आणि त्याच्या पुढचा एक गुलाबी मोती, अशी 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण ह्या 2 गुलाबी मोत्यांमधल्या 4 मोत्यांपैकी। आणि आता परत आपण ही शेवटची पाकळी जॉईंट करतो आहे। आता परत 6 निळे मोती आपण धाग्यात ओवून घेऊया। ही शेवटची पाकळी आपली। आता हे 6 मोती मी ओवून घेतलेले आहे। लक्ष द्या, आपण इकडच्या ह्या गोलातले हे 4 मोती, त्याच्यातले हे 2 मोती, याच्यातनं सुई बाहेर काढली। 6 मोती निळे ओवले। आता हे 4 मोती, ह्या 4 मोत्यातले हे 2 मोती, ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे। आणि आता आपली ही रांगोळी इथे पूर्ण झालेली आहे। आता आपण गाठ पाडून घेणार आहे। पहा, किती सुंदर अशी रांगोळी आपली तयार झाली। आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा मोती, आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊया। गाठ कशी पाडायची मी तुम्हाला सांगते। ही ह्या गोलातनं सुई काढली, हा धाग्याचा गोल तयार झालेला आहे, त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। त्या गोलामधून अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला, इथे आपण गाठ पाडली, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपली देवाजवळ ठेवायला सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे। पहा, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।